Good morning, student. Welcome in our e-class, which is conducted by Rayat Shikshan Samstha, Satara. And I am Professor Mrs. Kadam Yamki from Karmavir Bhaura Patil College, Askira. Again, welcome all of you and all the best for your study. So first, I introduce our new book of mathematics part first, and it contains 7 chapters. First, mathematical logic. Second, matrices. Third, trigonometric function. Fourth, pair of straight line. Fifth, vectors. Sixth, line and plane. And last, seventh, linear programming. So let's start with first chapter, mathematical logic. In this chapter, we will study a subtopic, that is statement and its truth values, logical connectives, compound statement, truth tables, negation of statement and compound statement, statement patterns, logical equivalence, tautology, contradiction and contingency, quantifier and quantifier statement, duality, application of logic to switching circuits and switching tables. Student, let's listen carefully. Little introduction of logic. Mathematics is a logical subject. It requires proof which is depend upon proper reasoning. Reasoning requires logic. The word logic is derived from the Greek word logos, which means reason. Therefore, logic deals with the method of reasoning. In ancient Greek, the great philosopher and thinker Aristotle started the study of logic systematically. And next, the English philosopher and mathematician George Boole, it developed by George Boole. Student, the language is a medium of communication of our thought. म्हणजेच भाषा ही जी आपली आदान प्रदान म्हणजे आपण ज्या माध्यमातून बोलतो किंवा विचार व्यक्त करतो ते आपलं भाषा ही साधन आहे. फॉर कम्युनिकेशन वी यूज अ सेंटेन्स, आणि आपण कम्युनिकेशनसाठी काही वाक्य एकमेकांना देतो घेतो किंवा बोलण्याच्या माध्यमातून आपण व्यक्त करतो. इन लॉजिक वी यूज अ स्टेटमेंट विच आर स्पेशल सेंटेन्सेस. आणि ह्या लॉजिक चॅप्टरमध्ये आपण काही स्टेटमेंट वापरणार आहोत आणि जे की स्पेशल सेंटेन्सेस आहेत. सो लेट्स स्टार्ट अँड स्टडी स्टेटमेंट. अ स्टेटमेंट इज अ डिक्लेरेटिव्ह or an assertive sentence which is either true or false but not both simultaneously. म्हणजे स्टेटमेंट हे डिक्लेरेटिव्ह असतात किंवा ॲसेरेटिव्ह असतात, पण ट्रू असतात किंवा फॉल्स असतात, पण ते दोन्ही एकाच वेळेस नसू शकतात. म्हणजे एखादं सेंटेन्स आहे ज्याचं महत्त्व आहे की म्हणजेच एखादं उदाहरण बघूयात. राम इज गोइंग टू स्कूल. राम इज गोइंग टू स्कूल म्हणजेच ह्या वाक्यामध्ये आपल्याला काहीतरी सांगितलं जातं आहे, आपल्याला काहीतरी माहिती मिळते, आणि नॉर्मली या ॲसेरेटिव्ह किंवा डिक्लेरेटिव्ह सेंटेन्सचा जो शेवट आहे फुल स्टॉपनेच होतो. म्हणजेच राम इज गोइंग टू स्कूल या वाक्यामध्ये आपल्याला राम काय क्रिया करतो हे आपल्याला सांगितलेले आहे, आणि या वाक्याचा शेवट हा फुल स्टॉपने झालेला आहे. आणि हे जे स्टेटमेंट आहेत ते स्मॉल लेटर पी क्यू आरने दर्शवले जातात. ट्रूथ व्हॅल्यू ऑफ अ स्टेटमेंट. इच स्टेटमेंट इज आयदर ट्रू और फॉल्स. प्रत्येक स्टेटमेंट हे ट्रू असेल किंवा फॉल्स असेल. इफ अ स्टेटमेंट इज अ ट्रू देन इट्स ट्रूथ व्हॅल्यू इज टी. मग जेव्हा की स्टेटमेंट हे ट्रू आहे म्हणजे आपल्याला काहीतरी माहिती सांगते आणि त्याची ट्रूथ व्हॅल्यू ही टी आहे, म्हणजेच आपण ती ट्रूथ व्हॅल्यू ही कॅपिटल लेटर टीने दर्शवतो. अँड इफ द स्टेटमेंट इज फॉल्स देन इट इज ट्रूथ व्हॅल्यू इज फॉल्स. म्हणजेच कॅपिटल लेटर एफने आपण ती ट्रूथ व्हॅल्यू दर्शवतो. नेक्स्ट, फॉलोइंग स्टेटमेंट. एक्झाम्पल 1, सन रायझेस इन द ईस्ट. म्हणजे सूर्य पूर्वेला उगवतो. सेकंड, 5 into 2 is equal to 11. Third, every triangle has 3 sides. Fourth, Mumbai is the capital of India. Every equilateral triangle is an equiangular triangle. Last, every natural number is an integer. हे जे वरील उदाहरणं दिलेत म्हणजे की सन रायझेस इन द ईस्ट म्हणजे सूर्य पूर्वेला उगवतो, म्हणजे ह्या वाक्यातून आपल्याला काहीतरी माहिती मिळालेली आहे.
काहीतरी आपल्याला ते वाक्य सांगतं आणि जनरली त्याचा शेवट हा फुल स्टॉपने झालेला आहे. म्हणजेच हे जे वाक्य आहेत 5 × 2 = 11, हे जे वाक्य आहेत ते आपल्याला काहीतरी सांगतात. म्हणजे एक 5 × 2 = 11, ह्या वाक्यामध्ये 5 × 2 = 10 बट इट इज राईट 11. म्हणजे हे वाक्य आपण काय म्हणतो की चुकीचे वाक्य आहे. म्हणजे ज्याची ट्रूथ व्हॅल्यू जी आहे ती फॉल्स आहे. म्हणजेच आपण त्याला डिनोट करणार आहोत कॅपिटल लेटर एफने. आणि सुरुवातीचं जे वाक्य आहे की सन रायझेस इन द ईस्ट, म्हणजेच सूर्य पूर्वेला उगवतो. म्हणजे हे खरे आहे, हे जे विधान आहे ते खरं आहे. म्हणजे ज्याची ट्रूथ व्हॅल्यू जी आहे की टी आहे. याचप्रमाणे पुढचे उदाहरण आहेत. सो लेट्स टेक अ नेक्स्ट स्टेटमेंट. पाहूयात काय आहे ते. प्लीज गिव्ह युअर पेन. कृपा करून मला तुमचा पेन द्या. सेकंड, व्हॉट इज युअर नेम? व्हॉट अ ब्युटिफुल प्लेस इट इज. हाऊ आर यू? आय ॲम अ प्राईम मिनिस्टर ऑफ इंडिया. प्लीज ओपन दॅट विंडो. म्हणजेच हे जे उदाहरणं दिलेत, प्लीज गिव्ह युअर पेन म्हणजेच मला तुमचा पेन द्या, किंवा तुमचं नाव काय आहे, काय सुंदर ठिकाण आहे, किंवा तुम्ही कसे आहात. हे जे वाक्य आहेत याच्यामध्ये आपल्याला विधान दिसत नाही आहे. म्हणजेच हे जे वाक्य आहेत हे आहेत की इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स, एक्सक्लेमेटरी सेंटेन्स. आणि हे जे वाक्यातून आपल्याला काहीतरी ऑर्डर दिली जाते किंवा आपल्याला सजेशन दिलं जातं, काहीतरी सूचना दिल्या जातात, काहीतरी इच्छा व्यक्त केल्या जातात. म्हणजेच हे जे उदाहरण आहेत यांना आपण स्टेटमेंट म्हणू शकत नाहीत. राईट डाऊन द ट्रूथ व्हॅल्यूज ऑफ स्टेटमेंट्स. फर्स्ट एक्झाम्पल, लेट्स सी. 6 × 4 = 24. म्हणजे 6 × 4 = 24. हे तर खरंच आहे, कारण की 6 × 24 = 24. म्हणजेच आपण काय म्हणू शकतो की हे जे विधान आहे, गणितात याला विधान म्हणतात, की हे जे उदाहरण आहे बरोबर आहे. म्हणजेच त्याची ट्रूथ व्हॅल्यू आहे टी, आणि हे आपण कॅपिटल लेटर टीने दर्शवतो. सेकंड एक्झाम्पल बघा. 2 + 6 = 9. म्हणजेच ह्या उदाहरणामध्ये 2 + 6 = ॲक्च्युअल आन्सर इज 8, बट हिअर वी राईट 9. म्हणजेच की हे जे वाक्य आहे किंवा हे जे विधान आहे किंवा स्टेटमेंट आहे हे फॉल्स आहे, म्हणजे चुकीचे आहे. म्हणजे त्याची ट्रूथ व्हॅल्यू जी आहे की कॅपिटल लेटर एफ आहे. त्यानंतर थर्ड एक्झाम्पल, एव्हरी रिअल नंबर इज अ कॉम्प्लेक्स नंबर. म्हणजेच प्रत्येक वास्तव संख्या ही कॉम्प्लेक्स नंबर असते. म्हणजे आता हे वाक्य आपण ट्रूथ आहे किंवा फॉल्स आहेत हे तुम्ही शोधा आता. त्यानंतर बाकीचे एक्झाम्पल्स आहेत. एव्हरी इंडियन इज अ महाराष्ट्रीयन. म्हणजे आता प्रत्येक भारतीय हा महाराष्ट्रीयन आहे. हे वाक्य कितपत योग्य आहे? म्हणजे आपण असं म्हणू शकतो की प्रत्येक महाराष्ट्रीयन हा इंडियन आहे, परंतु प्रत्येक भारतीय हा महाराष्ट्रीयन आहे असे म्हणू शकत नाही. म्हणजेच हे जे वाक्य आहे की हे चुकीचे आहे. म्हणजे त्याची जी ट्रूथ व्हॅल्यू आहे की ती काय आहे? फॉल्स आहे. त्याचप्रमाणे बाकीचे एक्झाम्पल्स. नेक्स्ट, लॉजिकल कनेक्टिव्स. म्हणजे बघा, लॉजिकल कनेक्टिव्स म्हणजे काय? द वर्ड ऑर फ्रेजेस विच आर युज्ड टू कनेक्ट टू स्टेटमेंट आर कॉल्ड लॉजिकल कनेक्टिव्स. म्हणजेच जे असे शब्द आहेत किंवा वाक्य आहेत जे आपण दोन स्टेटमेंटला आपण जोडू शकतो. म्हणजे जे काही शब्द आहेत किंवा वाक्प्रचार त्यांनी आपण दोन वाक्यांना आपण जोडतो, त्यांना आपण लॉजिकल कनेक्टिव्स असे म्हणतो. फॉलोइंग आर एक्झाम्पल्स ऑफ सम कनेक्टिव्स. अँड, ऑर, इफ, देन, इफ अँड ओनली इफ, नॉट. म्हणजे जे एक्झाम्पल्स आहेत की अँड, ऑर. म्हणजेच अँड जे एक्झाम्पल आहे की राम अँड श्याम आर ब्रदर्स. म्हणजे राम आणि श्याम ह्या दोघांना आपण अँड ह्या कनेक्टिव्सनं जोडलेलं आहे. म्हणजेच एखादं एक्झाम्पल, आय लाईक ब्ल्यू कलर ऑर रेड कलर. आय लाईक ब्ल्यू ऑर रेड कलर. म्हणजे हे जे दोन वाक्य आहेत ते ऑरने जोडलेले आहेत. म्हणजेच आपण हे जे ऑर, अँड किंवा इफ, देन हे जे आहेत उदाहरण त्याला आपण लॉजिकल कनेक्टिव्स असे म्हणू शकतो. सिम्पल अँड कंपाऊंड स्टेटमेंट. अ स्टेटमेंट विच कॅन नॉट बी स्प्लिट फर्दर इंटू 2 ऑर मोर स्टेटमेंट इज कॉल्ड अ सिम्पल स्टेटमेंट. म्हणजे साधं वाक्य, म्हणजे जे की आपण
एक्झाम्पल 3 इज प्राईम अँड 4 इज इवन. आणि हेच वाक्य जर आपण असं लिहिलं की 3 अँड 5 आर ट्विन प्राईम, म्हणजेच 3 अँड 5 म्हणजे 3 आणि 5 हे जेव्हा आपण आणीने जोडतो तेव्हा ते सिम्पल स्टेटमेंट होतं. आणि जेव्हा की 3 इज प्राईम अँड 4 इज इवन, म्हणजे जेव्हा की 3 इज प्राईम अँड 4 इज इवन हे अँड हे दोन सेंटेन्स अँड या शब्दानं जोडले जातात, तेव्हा त्याला कंपाऊंड स्टेटमेंट असे आपण म्हणतो. कंजक्शन. कंजक्शन म्हणजेच हे काही कनेक्टिव्ज आहेत गणितामध्ये. अशा 4 प्रकारची कनेक्टिव्ज आहेत. ती पहिले कनेक्टिव्ज आहेत की कंजक्शन. इफ टू स्टेटमेंट आर कंबाइंड युजिंग द कनेक्टिव्ज अँड देन इट इज कॉल्ड ॲज कंजक्शन. म्हणजे जेव्हा की दोन स्टेटमेंट हे अँड ह्या कनेक्टिव्जने जोडले जातात तेव्हा त्याला कंजक्शन असे म्हटले जातात. इन अदर वर्ड, इफ P and Q are two statements, then P and Q is called as conjunction, and it is denoted by P conjunction Q, and it is read as P conjunction Q or P and Q. The conjunction P conjunction Q is said to be true if and only if both P and Q are true. म्हणजेच P आणि Q हे दोन स्टेटमेंट आहेत आणि जेव्हा की P आणि Q हे अँड या शब्दाने या अँड या कनेक्टिव्जने जोडले जातात तेव्हा त्याला कंजक्शन असे म्हणतात. आणि हे आपण P कंजक्शन Q म्हणजेच P आणि Qच्या मध्ये जे आपण सिम्बॉल दिलेलं आहे A किंवा उलटं V हे जे सिम्बॉल दिलेलं आहे त्याला आपण P कंजक्शन Q असं वाचू शकतो किंवा P अँड Q असं देखील वाचू शकतो. आणि P कंजक्शन Q हे ट्रू असेल किंवा की जेव्हा P आणि Q या दोघांची जी ट्रूथ व्हॅल्यू आहे ती ट्रू असेल तेव्हाच हे आपण ट्रू आहे असं म्हणू शकतो. लेट्स सी ट्रूथ टेबल फॉर कंजक्शन. हिअर वी यूज अ टेबल अँड यूज इन दिस टेबल वी हॅव अ 3 column. फर्स्ट column for P, second Q statement, and third is P conjunction Q. In first column we take a value of P. In this column we write a truth value of P statement, that is a 4 value TT FF. In second column we write a truth value of Q TF TF, and then in last column P conjunction Q. म्हणजेच या जेव्हा P ची ट्रूथ व्हॅल्यू T असेल आणि Q ची ट्रूथ व्हॅल्यू T असेल तेव्हा त्यांचं कंजक्शन म्हणजे P कंजक्शन Q हे ट्रूच असेल. आताच आपण मागच्या उदाहरणामध्ये किंवा व्याख्येमध्ये आपण पाहिलेलं आहे. म्हणजे दोघांची व्हॅल्यू जेव्हा T असेल ट्रूथ असेल तेव्हाच P कंजक्शन Q हे ट्रू असेल म्हणजेच T असेल. अदरवाईज ते F म्हणजे फॉल्स असेल. सेकंड connectives disjunction. If two statements are combined by using the logical connectives or, and then it is called as disjunction. म्हणजे जेव्हा दोन स्टेटमेंट हे और या कनेक्टिव्हने जोडले जातात तेव्हा त्याला डिस्जंक्शन असे म्हणतात. इन अदर वर्ड, इफ P Q आर टू स्टेटमेंट, P आणि Q आर हे दोन स्टेटमेंट आहेत, देन P और Q हे इज कॉल्ड ॲज डिस्जंक्शन. म्हणजे P आणि Q हे और या कनेक्टिव्हने जेव्हा जोडले जातात तेव्हा त्याला डिस्जंक्शन असे म्हणतात. अँड इट इज डिनोटेड बाय P डिस्जंक्शन Q. म्हणजे P आणि Qच्या मध्ये जे सिम्बॉल दिलेलं आहे ते उलटं V जे आहे ते आपण त्याला P डिस्जंक्शन Q असे म्हणू शकतो किंवा वाचू शकतो. लेट्स सी अ ट्रूथ टेबल ऑफ डिस्जंक्शन. आणि डिस्जंक्शनचा जो टेबल आहे ट्रूथ टेबल तो कंजक्शनसारखाच आहे, पण या ठिकाणी थोडासा बदल आहे. म्हणजे P आणि Qचे जे स्टेटमेंट आहेत आणि त्यांच्या ट्रूथ व्हॅल्यू आपण ॲज इट इज लिहून घेतलेल्या आहेत. आणि थर्ड कॉलममध्ये की P कंजक्शन Qच्या जागी P डिस्जंक्शन Q असे लिहिलेले आहे. म्हणजेच जेव्हा P डिस्जंक्शन Q हे फॉल्स असेल किंवा की दोघंही जेव्हा फॉल्स असतील तेव्हाच P डिस्जंक्शन Q हे फॉल्स म्हणजेच F लिहितो आपण. अदरवाईज इट इज ट्रू. म्हणजेच बघा पहिल्या कॉलममध्ये
पीच्या स्टेटमेंट दिलेले पीच्या ट्रूथ व्हॅल्यू दिलेल्या आहेत की टी टी एफ एफ, क्यूच्या ट्रूथ व्हॅल्यू दिलेल्या आहेत की टी एफ टी एफ. म्हणजेच टी टी जेव्हा पी आणि क्यूची जी ट्रूथ व्हॅल्यू टी टी असेल तेव्हा पी डिजंक्शन क्यू हे टीच असेल आणि टी एफ असेल तेव्हा देखील टी पी डिजंक्शन क्यूची व्हॅल्यू ही तीच आहे. आणि त्यानंतर पीची ट्रूथ व्हॅल्यू एफ आहे आणि क्यूची ट्रूथ व्हॅल्यू आहे की टी आहे तेव्हा पी डिजंक्शन क्यू हे ट्रूच आहे, अदरवाईज इट इज फॉल्स. म्हणजेच जेव्हा डिजंक्शनमध्ये दोघंही एफ पाहिजेत म्हणजे त्यांची ट्रूथ व्हॅल्यू एफ असेल आणि कंजक्शनमध्ये काय आहे की दोघांचीही ट्रूथ व्हॅल्यू ही ट्रू पाहिजे तेव्हा ते ट्रू असतील, अदरवाईज फॉल्स असतील. थर्ड, connectives, conditional or implication. If two statements are combined by using the connectives if then it is called as conditional or implication. म्हणजे जेव्हा की दोन स्टेटमेंट हे इफ देन या कनेक्टिव्सने जोडले जातात तेव्हा त्यांना आपण कंडिशनल ऑर इम्प्लिकेशन असे म्हणू शकतो. इन अदर वर्ड, इफ पी अँड क्यू आर टू स्टेटमेंट देन इफ देन क्यू इज कॉल्ड ॲज कंडिशनल. म्हणजे जेव्हा की पी आणि क्यू हे दोन स्टेटमेंट आहेत तेव्हा त्यांना आपण जर पी नंतर क्यू, जर पी तेव्हा क्यू असं आपण म्हणू शकतो. म्हणजे त्याला आपण कंडिशनल आहे असं म्हणू शकतो. अँड इट इज डिनोटेड बाय पी इम्प्लाइज क्यू अँड इट इज रीड ॲज पी इम्प्लाइज क्यू ऑर इफ पी देन क्यू. म्हणजेच पी आणि क्यूच्या मध्ये जे सिम्बॉल दिलेलं आहे बाणाचं त्याला आपण इम्प्लाइज किंवा पी इम्प्लाइज असं म्हणू शकतो आणि त्याला आपण पी इम्प्लाइज क्यू किंवा पी इफ पी देन क्यू असं आपण वाचू शकतो. हिअर पी इज कॉल्ड ॲज हायपोथेसिस ऑर अँटेसिडेंट अँड क्यू इज कॉल्ड ॲज कन्क्लुजन ऑर कॉन्सिक्वन्स. लेट्स सी ट्रूथ टेबल फॉर कंडिशनल. कंजक्शन आणि डिजंक्शनप्रमाणे कंडिशनलचा पण टेबल आपण पाहूया. म्हणजे याच्यामध्ये पण पी आणि क्यूचे जे व्हॅल्यू आहेत ट्रूथ व्हॅल्यू जसं की टी टी एफ एफ आणि क्यूचे ज्या ट्रूथ व्हॅल्यू आहेत की टी एफ हे आपण ॲज इट इज घेतलेले आहेत. आणि थर्ड कॉलम जो आहे की पी इम्प्लाइज क्यू त्यामध्ये आपल्याला इम्प्लाइजच्या नियमानुसार काय बदल होतात ते बघूयात. जेव्हा की पी स्टेटमेंटची व्हॅल्यू आहे की टी आणि क्यू स्टेटमेंटची व्हॅल्यू आहे की टी, दोघांची व्हॅल्यू टी असेल तेव्हा पी इम्प्लाइज क्यू हे आपण टीने दर्शवतो. जेव्हा पीची व्हॅल्यू टी असेल क्यूची व्हॅल्यू एफ असेल तेव्हा पी इम्प्लाइज क्यू हे फॉल्स असेल म्हणजेच एफ असेल. पीची व्हॅल्यू एफ असेल क्यूची व्हॅल्यू टी असेल तेव्हा पी इम्प्लाइज क्यू हे टीच असेल. त्यानंतर दोघांची व्हॅल्यू एफ म्हणजे पीची व्हॅल्यू एफ क्यूची व्हॅल्यू एफ तेव्हा पी इम्प्लाइज क्यू हे टी आहे. म्हणजे ह्या टेबलमध्ये फक्त आपल्याला बदल दिसतोय की जेव्हा इफ पी इज टी अँड क्यू इज एफ तेव्हा पी इम्प्लाइज क्यू इज एफ, अदरवाईज इट इज टी. म्हणजेच ह्या कंडिशनलच्या कॉलममध्ये की जेव्हा पीची व्हॅल्यू टी असेल आणि क्यूची व्हॅल्यू एफ असेल तेव्हा पी इम्प्लाइज क्यू हे फॉल्स असेल, अदरवाईज हे टी असेल. The following are different form of P implies Q. First, P is sufficient for Q. Second, Q is necessary for P. Third, P implies Q. Fourth, Q follows from P. Fifth, P only if Q. Fourth, connectives biconditional or double implication. If two statements are combined using the logical connectives if and only if, then it is called as biconditional. म्हणजे जेव्हा की दोन स्टेटमेंट हे इफ अँड ओनली इफ या कनेक्टिव्सने जोडले जातात तेव्हा त्यांना बायकंडिशनल असे म्हणतो. इन अदर वर्ड, इफ पी अँड क्यू आर स्टेटमेंट, पी आणि क्यू हे दोन स्टेटमेंट आहेत आणि ते इफ अँड ओनली इफ क्यू म्हणजे असं जेव्हा असेल कंडिशन तेव्हा आपण त्याला बायकंडिशनल आहे असे म्हणू शकतो. इट इज डिनोटेड बाय पी डबल इम्प्लाइज क्यू. म्हणजेच पी आणि क्यूच्या मध्ये जे बाणाचं चिन्ह दिलं आहे दोन्ही साईडने बाण आहेत तेव्हा त्याला आपण बायकंडिशनल असे म्हणतो आणि त्याला पी बायकंडिशनल क्यू असं आपण वाचू शकतो. ट्रूथ टेबल फॉर बायकंडिशनल म्हणजे ज्याप्रमाणे की आपण कंजक्शन डिजंक्शन त्यानंतर इम्प्लिकेशन
किंवा कंडिशनलसाठी जो ट्रूथ टेबल पाहिला त्याचप्रमाणे बाय कंडिशनलसाठीचा जो टेबल आहे तो आपण पाहूयात. म्हणजेच पी क्यू आणि पी बाय कंडिशनल क्यू हे जर कॉलम्स आहेत त्यामध्ये पी आणि क्यू हे जे आहेत त्यांचे ट्रूथ व्हॅल्यू जे आहेत ॲज इट इज आपण लिहिलेले आहेत की टी टी एफ एफ टी एफ टी एफ आणि थर्ड कॉलम जो आहे की पी डबल इम्प्लाइज क्यू. म्हणजे यामध्ये की थोडासा बदल आहे. म्हणजे काय बदल आहे ते बघू. जेव्हा की पीची व्हॅल्यू टी असेल क्यूची व्हॅल्यू टी असेल तेव्हा पी बाय कंडिशनल क्यू हे आपण टी आहे असं लिहू शकतो. त्यानंतर टी पीची व्हॅल्यू जेव्हा टी असेल क्यूची व्हॅल्यू एफ असेल तेव्हा पी बाय कंडिशनल क्यू हे एफ असते. पीची व्हॅल्यू एफ असेल क्यूची व्हॅल्यू टी असेल तेव्हा पी बाय कंडिशनल क्यू हे एफ आहे. आणि लास्ट पीची व्हॅल्यू जेव्हा एफ आहे क्यूची व्हॅल्यू एफ आहे तेव्हा पी बाय कंडिशनल क्यू हे टी आहे. म्हणजे ह्या टेबलमध्ये म्हणजे बाय कंडिशनल ह्या ज्या ट्रूथ टेबलमध्ये की आपल्याला बदल काय जाणवतो की जेव्हा दोघांची व्हॅल्यू सेम आहे म्हणजे पी स्टेटमेंट आणि क्यू स्टेटमेंटची व्हॅल्यू जर सेम आहे टी टी असेल किंवा एफ एफ असेल तेव्हा ते टीच आहेत. त्यांची बाय कंडिशनल व्हॅल्यू जी आहे की ट्रूथ आहे म्हणजेच टी आहे. अदरवाईज इट इज फॉल्स. लास्ट अँड फिफ्थ कनेक्टिव्स निगेशन ऑफ स्टेटमेंट. फॉर एनी गिवन स्टेटमेंट पी म्हणजे कोणताही स्टेटमेंट आहे की पी त्यासाठी काय कंडिशन आहे बघा. देअर इज अनदर स्टेटमेंट विच इज डिफाईन्ड टू बी ट्रू वेन पी इज फॉल्स. म्हणजे पी हे जे स्टेटमेंट आहे त्याच्यासाठी दुसरं एक स्टेटमेंट आहे जे आहे की ट्रू आहे पण केव्हा की जेव्हा पी फॉल्स आहे. म्हणजे पी फॉल्स आहे ते तेव्हा त्याचं अनदर स्टेटमेंट हे ट्रू आहे. जेव्हा अनदर स्टेटमेंट फॉल्स आहे तेव्हा पी हे ट्रू आहे म्हणजे विरुद्ध. आणि याला आपण काय म्हणू शकतो की निगेशन ऑफ पी अँड इट इज कॉल्ड ॲज निगेशन ऑफ पी अँड इट इज डिनोटेड बाय निगेशन ऑफ पी. म्हणजे हे जे चिन्ह दिसते तुम्हाला समरूपतेचं चिन्ह आपण वापरलेलं आहे ते चिन्ह म्हणजेच निगेशन ऑफ पी हे आपल्याला दिसत आहे. कंजक्शन डिसजंक्शन याप्रमाणे आपल्याला निगेशनचा देखील टेबल आहे छोटा टेबल आहे